नमस्कार. चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. आत्ताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. तब्बल 80 लाख लाडक्या बहिणी झाल्या पात्र, राज्यभरात खळबळ. पडताळणी प्रक्रियेनंतर अनेक अर्ज केले बाद. सूत्राच्या माहितीनुसार राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घडामोड समोर आल्याची चर्चा सुरू आहे. पडताळणी प्रक्रियेदरम्यान तब्बल 80 लाख लाभार्थी महिलांना अपात्र ठरवण्याचा दावा विविध स्तरांवर केला जात आहे. या वृत्तामुळे राज्यातील लाखो महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून अनेक जणी आपल्या अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी शासकीय कार्यालये, माही सेवा केंद्र आणि ऑनलाईन पोर्टलवरती गर्दी करत असल्याचे चित्र दिसत आहे. अपात्र ठरण्याची प्रमुख कारणे आपण पाहूयात. यामध्ये योजनेसाठी निश्चित करण्यात आलेल्या वार्षिक उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असल्यामुळे काही महिलांचे अर्ज अपात्र ठरले आहेत. नंबर 2, चुकीची माहिती दिल्यामुळे. अर्ज भरताना नाव, आधार क्रमांक, बँक खाते, जन्मतारीख किंवा कौटुंबिक माहिती यामध्ये तफावत आढळल्यामुळे काही अर्ज बाद करण्यात आले आहेत. नंबर 3, दुहेरी अर्ज. काही अर्जदारांनी एकापेक्षा अधिक वेळा अर्ज केल्याने ते अर्ज बाद करण्यात आले आहेत. नंबर 4, कागदपत्रांमधील त्रुटी. आवश्यक प्रमाणपत्रे, उत्पन्न दाखले, रहिवासी पुरावे किंवा इतर कागदपत्रे अपूर्ण दिल्यामुळे काही महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. नंबर 5, नियमांशी विसंगती. योजनेच्या अटी व शर्तींमध्ये नमूद केलेल्या पात्रतेच्या निकषाशी विसंगत बाबी आढळल्यामुळे काही महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. यावर प्रशासनाने स्पष्टीकरण दिले असून प्रशासनाकडून पात्र पडताळणी ही नियमित प्रक्रिया असल्याचे सांगितले जात आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार कोणत्याही पात्र लाभार्थ्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. ज्या महिलांचे अर्ज तांत्रिक कारणामुळे प्रलंबित किंवा अपात्र झाले असतील त्यांना आवश्यक ती माहिती सादर करण्याची संधी दिली जाणार आहे असे सांगण्यात येत आहे. तसेच इतर सरकारी योजनांचा अर्थात संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना या 2 योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. तसेच वाहनांची नोंद. एकूण 3.25 लाख महिलांच्या नावावर 4 चाकी वाहनांची नोंद असल्यामुळे त्या महिला अपात्र ठरल्या आहेत. तसेच काही महिला सरकारी कर्मचारी असताना देखील या योजनेचा लाभ घेत असल्यामुळे त्या महिला अपात्र ठरवण्यात आल्या आहेत असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र झाल्यामुळे विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. यामुळे विरोधकांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. विरोधकांच्या मते योजनेची जाहिरात करताना मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांची संख्या सांगण्यात आली, मात्र आता लाखो महिलांना अपात्र ठरवले जात आहे. विरोधकांच्या मते अर्ज प्रक्रिया अधिक पारदर्शक असायला हवी होती. सुरुवातीलाच कठोर पडताळणी करण्यात आली असती तर महिलांमध्ये निर्माण झालेला संभ्रम टाळता आला असता, असे विरोधकांचे म्हणणे आहे. अचानक लाभार्थ्यांच्या संख्येत बदल झाल्यामुळे विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. योजनेच्या सुरुवातीला एकूण लाभार्थी महिलांची संख्या 2,46,00,000 इतकी होती. KYC पूर्ण करण्याची अंतिम मुदत 30 एप्रिल रोजी संपवल्यानंतर आणि विविध निकषांच्या तपासणीनंतर सध्या पात्र महिलांची संख्या 1,66,00,000 आली आहे. म्हणजेच सुमारे 80 लाख महिलांना या यादीतून वगळण्यात आले आहे. 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र झाल्या ही चर्चा राज्याच्या राजकारणात, प्रशासनात आणि समाजात मोठ्या प्रमाणावर चर्चेचा विषय ठरली आहे. मोठ्या प्रमाणावर लाभार्थी महिला अपात्र ठरल्यामुळे त्यासाठी अपील करण्याची किंवा कागदपत्रे पुन्हा सादर करण्याची संधी दिली जाईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाकडून याबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. याशिवाय पात्र महिलांची अंतिम यादी जाहीर झाल्यानंतरच वास्तविक चित्र स्पष्ट होईल. सध्या मात्र राज्यभरात हा चर्चेचा विषय ठरला असून लाखो महिलांच्या नजरा सरकारच्या पुढील निर्णयाकडे लागल्या आहेत. अशा साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपल्या स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.